आरोग्य व्यवस्थेचे 3:13 वाजल्याची अनेक प्रकरणं तुम्ही पाहिली असतील। अनेकदा वेळेत रुग्णालयात न पोहोचल्यानं रुग्णांचा दुर्दैवी मृत्यूही झालाय। मात्र याहूनही एक संतापजनक घटना समोर आली। कल्पना करा, प्रसूतीच्या वेदनांनी एक महिला रस्त्यावरच तडफडते। अवघ्या 50 ते 100 मीटर अंतरावरती ग्रामीण रुग्णालय आहे, मात्र तरीही त्या महिलेला रस्त्यावरच बाळाला जन्म द्यावा लागला। ही धक्कादायक घटना बुलढाण्याच्या मेहकर शहरातील आहे। प्रसूतीच्या वेदनांनी महिला तडफडत असताना ग्रामीण रुग्णालयातील नर्सनं घटनास्थळी येण्यास नकार दिला, असा आरोप करण्यात आलाय। महिलेची ही गंभीर अवस्था पाहून योगेश सौभाग्य या व्यक्तीनं ग्रामीण रुग्णालयात धाव घेत मदतीची विनंती केली, मात्र डॉक्टर उपलब्ध नसल्याचं सांगत स्टाफ नर्सनं घटनास्थळी येण्यास नकार दिल्याचा आरोप आहे। दरम्यान वेळ निघून जात होती, महिलेच्या वेदना वाढत होत्या आणि परिस्थिती गंभीर होत चालली होती। अखेर खासगी रुग्णालयातील नर्सच्या मदतीनं रस्त्यावरच महिलेची प्रसूती करण्यात आली। त्यानंतर महिला व बाळाला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून आपत्कालीन परिस्थितीत शासकीय आरोग्य यंत्रणेची भूमिका आणि ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या उपस्थितीवरती आता गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। आज सकाळी 6 वाजता मी घरी झोपला असताना मला आमच्या शेजारी एका बाईचा जोरजोरात रडण्याचा आवाज आला। मी सकाळी खाली येऊन पाहतो तर त्या बाईची प्रसूती होऊ लागली। अर्ध बाळ तिथं बाहेर आलेलं होतं। मी इथं आपल्या हाकेच्या अंतरावर सरकारी दवाखाना, मी ताबडतोब या ठिकाणी सकाळी आलो की बाबा मॅडमने म्हणलं आमच्या घराजवळ असं झालं। इथल्या मॅडम म्हणे आम्हाला इथलं अलाउड नाही, बाहेर येणं अलाउड नाही। शेवटी त्या बाईची रस्त्यावर डिलिव्हरी झाली। इथं कोणत्या डॉक्टर नव्हता, कोणी स्टाफ नव्हता, एक नर्स होती। त्यांना म्हणलं मॅडम या बाईला असं व्हायला लागलं, डिलिव्हरीचा टाईम आहे, अर्ध बाळ बाहेर येले, तरी त्या मॅडमनं इथं कोणत्याही प्रकारचं उडवाउडीची उत्तर दिली आणि सोबत तिथं आलीच नाही। शेवटी त्या बाळाच्या रस्त्यावरच प्रसूती झाली। आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेलो, तिथली एक नर्स आणली आणि त्या मॅडमनं त्याचं केलं। दरम्यान या घटनेची दखल माजी आमदार संजय रायमुलकर यांनीही घेतली। सामान्य नागरिकांना त्रास होत असेल तर ग्रामीण रुग्णालयाच्या कारभाराकडे लक्ष देण्याचा इशारा त्यांनी दिलाय। संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषी कोण असेल त्याची जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली। रुग्णालयाच्या दारापर्यंत पोहोचलेल्या रुग्णाला उपचार मिळत नसतील तर मग सरकारी आरोग्य व्यवस्थेचा अर्थ तरी काय, असा प्रश्न आता मेहकरमधील या घटनेनंतर उपस्थित होतोय।